प्रत्येक माणसाचे दोन आवाज असतात. एक म्हणतो तू करू शकतोस आणि दुसरा म्हणतो तुझ्याकडून काहीच होणार नाही. आता तुम्ही कोणत्या आवाजावर विश्वास ठेवता त्यावर तुमचं भविष्य ठरतं. जर तुम्ही वारंवार एकाच गोष्टीवर चूक करत असाल, निर्णय घेण्यास घाबरत असाल किंवा स्वतःचं नुकसान करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, स्वतःवरचा विश्वास वाढायचा असेल आणि तुमच्या विचारांची खरी ताकद समजून घ्यायची असेल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अशा प्रेरणादायी पुस्तकाचं मराठी सारांश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आज जगभरात लाखो लोकांचे आयुष्य बदलणाऱ्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर या पुस्तकामध्ये काही गोष्टी दिल्या आहेत, त्या जाणून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे अचेतन मन म्हणजे नेमकं काय. आपलं मन दोन भागांमध्ये विभागलेलं असतं. पहिलं म्हणजे चेतन मन, जे विचार करतं, निर्णय घेतं आणि तर्क लावतं. आणि दुसरं मन म्हणजे अचेतन मन, जे आपण वारंवार विचार करत असतो त्या गोष्टी सत्य मानतं आणि त्यानुसार आपल्या सवयी, आपल्या भावना आणि कृती घडवतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चेतन मन म्हणजे जहाजाचा कॅप्टन आणि अचेतन मन म्हणजे त्याचं इंजिन. कॅप्टन जशी दिशा सांगतो तसं इंजिन जहाज पुढे नेतं. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात की तुम्ही जसं विचार करता तसं तुमचं भविष्य बनतं. जर तुम्ही सतत म्हणत असाल की माझ्यातून होणार नाही, मी नशीबवान नाही, मी कधीच यशस्वी होणार नाही, तर तुमचं अचेतन मन हे खरं मानून त्याच दिशेने काम करू लागतं. पण जर तुम्ही स्वतःला रोज सांगितलं मी सक्षम आहे, मी मेहनती आहे, मी नक्की यशस्वी होणार, तर तुमचा आत्मविश्वास आणि कृती दोन्ही बदलू लागतात. याच्यामधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक विचारांची ताकद आहे. आपण दिवसभरात हजारो विचार करतो, त्यापैकी बहुतेक विचार नकारात्मक असतात. काही चुकलं तर, लोक काय म्हणतील, अपयश आलं तर, हे विचार आपल्याला मागे खेचतात. आणि त्याऐवजी सकारात्मक विचारांची सवय लावा. कारण मन ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतं ती गोष्ट हळूहळू वास्तवात येण्यास आपल्या कृती बदलू लागतात. त्यानंतर जर विचार केला या पुस्तकाचा, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखीन एक येते, व्हिज्युअलायझेशनची शक्ती. या पुस्तकात सर्वात प्रभावी तंत्र म्हणजे व्हिज्युअलायझेशन. समजा तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे, तर रोज काही मिनिटं डोळे बंद करून स्वतःला त्या घरात राहतानाची कल्पना करा. किंवा तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तर स्वतःला त्या ऑफिस मध्ये काम करताना पहा. जेव्हा मन त्या चित्रावर विश्वास ठेवायला लागतं, तेव्हा तुमच्या कृती त्या दिशेने बदलतात. आणि नकळत तुम्ही केलेली कल्पना, व्हिज्युअलायझेशन नकळत तुमच्या आयुष्यात काम करायला लागतं आणि तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही साक्षात घेऊ शकता. तुमच्या स्वप्नातली नोकरी तुम्ही स्वतः करू शकता. पुढचा भाग येतो या पुस्तकामधला अफर्मेशन. आता अफर्मेशन म्हणजे नेमकं काय. अफर्मेशन म्हणजे स्वतःला दिलेली सकारात्मक वाक्य. मी रोज प्रगती करत आहे, माझ्या आयुष्यात भरपूर संधी येत आहे, मी निरोगी, आनंदी आणि यशस्वी आहे, देव माझ्या सोबत आहे. ही वाक्य रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी म्हणा. सुरुवातीला फक्त जाणवणार नाही, पण काही दिवसांनी तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसू लागतील. आणि झोपण्यापूर्वी सवय नक्की लावा. लेखक सांगतात की झोपण्यापूर्वी अचेतन मन सर्वात जास्त सक्रिय असतं. म्हणून झोपण्यापूर्वी मोबाईलवर नकारात्मक गोष्टी पाहण्याऐवजी तुमच्या ध्येयाचा विचार करा. स्वतःला यशस्वी झालेलं तुम्ही बघा
आणि मनात म्हणा माझं आयुष्य दिवसेंदिवस अधिक चांगलं होत आहे. अनेक लोक आपल्याला बाहेरून आनंदी दिसतात, पण आतून मात्र राग, मत्सर आणि भीतीने भरलेले असतात. हे नकारात्मक विचार अचेतन मनावर परिणाम करत असतात. म्हणून लेखक सांगतात की ज्यांनी तुमचं वाईट केलं त्यांना माफ करा, कारण माफ करणं म्हणजे त्यांच्यासाठी नव्हे तर स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी आवश्यक आहे. या पुस्तकातून आपल्याला 5 मोठे धडे शिकायला मिळतात. तुमचे विचारच तुमचं भविष्य ठरवतं. सकारात्मक विचार आणि सकारात्मक बोलणं जीवन बदलू शकतं. स्वतःवर विश्वास ठेवणं ही यशाची पहिली पायरी आहे. व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन यांचा नियमित सराव करा. भीती आणि नकारात्मकतेऐवजी अशा कृती निवडा ज्यात तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जाईल. मित्रांनो, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक नाही तर आपल्या विचारांची दिशा बदलणारं एक मार्गदर्शन आहे. जर आपण आपल्या अचेतन मनाचा योग्य वापर केला तर यश, आनंद आणि आत्मविश्वासाने भरलेले आयुष्य जगणं सोपं होऊ शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, कारण तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच मराठी पुस्तकाच्या सविस्तर सारांशासाठी आणि इतर व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायक व्हिडिओमध्ये.